नमस्कार बैलगाडी मालक, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे चोराडे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. दिनांक 6 जुलै 2026 रोजी भव्य दिव्य आदत बैल मैदान आणि 7 जुलैला दुसऱ्या बैलाचं मैदान आहे. आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक आहेत, चेअरमन आहेत, पैलवान आहेत, रामारी मोरे आहेत निमसोडचे. एकंदरीत जाण घेऊ मैदानी निमसोड फाटीवर घेतलंय त्याचं कारण विचारू. फौजी नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, चोराड फाटीवरती 6 आणि 7 तारखेला 6ला आदत आणि 7ला दुसरा बैल मैदान होतं, परंतु आता निमसोड फाटीवर शिफ्ट केलंय, काय कारण? चोराड पाटीला थोडस नकळत पावसाची थोडी अडचण येत होती, त्यामुळं आता बऱ्यापैकी आज पाऊस उघडलाय. सकाळपासून ऊनच होतं बऱ्यापैकी, अजून बी ऊन आहे ह्या साईडला. आणि ह्या पाटीला बघाल तर काय सुद्धा अडचण नाही. थोडी कटनाची फाटी आहे, पुढे थांबायला वगैरे सगळं जागा, इकडे काय अडचण नाही, तिथं बी नाही अडचण, पण थोडस चिखलाची अडचण येत होती. त्यासाठी आपण निमसोड पाटीला मैदान घेतलेलं आहे 7 तारखेचं. बर आता काय सांगाल बैलगाडी मालकांना, आज 4 तारीख आहे, उद्याचा शेवटचा दिवस राहिला नोंदीला. बैलगाडी मालकांनी एवढंच आपण सांगू शकतो की पावसाची आता काही अडचण नाही. जरी काही अडचण आली तरी तुम्हाला जशी अडचण येईल त्या पद्धतीने तुम्हाला तिथल्या मेसेज दिला जाईल आणि नोंद करून आपलं सहकार्य करावं. उद्या संध्याकाळी आदतचे लाईव्ह लॉट काढले जातील आणि दुसऱ्याचे लाईव्ह लॉट 7 दिवशी संध्याकाळी काढले जातील. नक्कीच बैलगाडी मालकांना लक्षात घ्या. आता मी निमसोड फाटीवरती आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल आपण, इथं कटनाजार नसल्यामुळे काय कुठं म्हणजे चिखल किंवा असं पाणी वगैरे साठलेलं काय नाही, डबकं वगैरे नाही, असं काय. फाटी ओराटीची असल्यामुळे पाणी काय थांबत नाही राहणार. पुढच्या राहणार आता मका बघितली आपण, मका पेरलेली आहे बारकी बारकी, त्यामुळे पुढच्या राहणार पण त्यांचं झालंय. बरं आता आपलं आदत बैल आणि दुसरा 2 दिवस मैदान आहे फौजी. गाडी कमी जास्त आली बक्षीस रस्त्याला जाणार, गाडी कमी जास्त आली काय आली तर आता सगळ्यांनी बघितलंच. मागे एवढा पाऊस झाला होता, आपण चोराड पाटीला तरी मैदान आपण उभ्या पावसात इकडे आणून मैदान सक्सेस केलेलं होतं. आणि त्यामुळे आता तर काही एवढी अडचण नाही, एवढा पाऊस बी नाही आपल्याकडे. बिगर हे जे आपल्याला आता मैदान सक्सेस करा काय एवढा अडचणीचा विषय नाही. गेल्या टायमाला एवढी अडचण असून आपण चांगलं मैदान म्हणजे 76 गटाचं मैदान आपण पार पाडलं होतं, तिकडे उचलता येऊन. नक्कीच. बरं फौजी, गाडी कमी जास्त आली, सगळी रक्कम दिली जाणार का? सगळी रक्कम दिली जाणार, त्यात काही 1 रुपया कमी होणार नाही, काय नाही. बरं दुसरी गोष्ट, आता जसं अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य नवीन नियमानुसार सगळं मैदान संपन्न होणार का? नियमानुसार सगळं मैदान संपन्न होणार. ओळख वशीला पाहणार काय नाही, ओळख वशीला काय चालत नाही, काय नाही. बरं आता काय सांगाल बैलगाडी मालकांना, आदतसाठी किती पल्ला असेल निमसोड फाटीला? कारण आता तुमच्या फाटीचा पल्ला तुम्ही ठेवला आदत किंवा दुसरा ओपनला, आता निमसोड फाटी साधारणतः 900-950 फूट राहणार. आदतसाठी किती पल्ला असेल आणि दुसऱ्यासाठी किती पल्ला असेल? पल्ला बऱ्यापैकी दोन्ही बी याला तेवढाच आहे. पल्ला जी पहिला आहे तेवढाच पल्ला आहे, पल्ल्याची काही कमी जास्त आपण केलेलं नाही. फाटी कटणच आहे. आणि गाडी मालकाने एकच सांगतो, आजचा दिवस तरी बऱ्यापैकी गेलेला आहे, उद्याचा दिवस राहिलाय. जास्त उद्या गर्दी न करता आपण नोंदणीसाठी आज लवकरात लवकर नोंद करून आणि उद्याच्याला नोंद करून सहकार्य करावं, ताकि वेळेत गट उद्या रात्री 8 वाजता तुमच्या चॅनलवरती काढले जातील. नक्कीच. बरं दुसरी गोष्ट, आता भाऊजी जर अडचण असेल, पाऊस मोठा असेल किंवा तशी अपडेट दिली जाईल का? गट पाडताना संध्याकाळीच अपडेट दिली जाईल. आपण फौजी माणूस आहे, प्रत्येक गाड्यात मी सकाळी 4ला तुम्ही बघता आपला सकाळी मेसेज असतोय, बाबा गाड्याला पाऊस आहे नाही, सगळं जिथल्या तिथे मेसेज दिला जाईल प्रत्येक टाइमला. नक्कीच. मित्रांनो, आता 6 तारखेला आदतचं मैदान संपन्न होते आणि 7 तारखेला दुसऱ्याचं फाटी निमसोड फाटीवरती मैदान होणार आहे. कारण फौजीने सांगितलं की तिकडे जरा चिखलाचा विषय होतोय आणि पुढं अडचण नसावी बैलगाडी मालकांना, त्या अनुषंगाने इथं कटनाच राहणार. आणि इथं पाऊस जरी झाला, आता पाऊस झालाय, इकडे प्रमाण कमी आहे सध्या तरी. आणि जशी काय अपडेट असेल तर फौजीने सांगितलं अगदी पहाटेचे 4-5-4:30ला म्हटलं तरी अपडेट आपल्याला ग्रुपवर दिली जाईल. पुढच्या रानाला आपण बघितलंय, थांबायला काय अडचण आहे. निमसोड फाटी सगळ्यांना माहिती आहे. आपल्यासोबत रामारी मोरे आहेत निमसोड, त्यांच्यानंतर जाणून घेऊ. नमस्कार. काय सांगाल आता, फौजीने दोन्ही मैदान इकडे निमसोड फाटी शिफ्ट केलीत, काय सांगाल? काय नाही, फाटीची कोणतीही अडचण नाही इथं. कारण गेल्या वेळेस चितोवाडीच्या वेळेला मैदान झालं त्यावेळेला सकाळी एवढा मोठा पाऊस झाला होता, तरी सुद्धा मैदान झालं. त्यामुळे पावसाची ह्या फाटीला अजिबात अडचण कसलीच नाही. बरं दुसरी गोष्ट, फाटीला काय पळा अडचण, चिखल वगैरे काय? चिखल होतच नाही फाटीला, रान कटणाचं आहे. रान कटणाचं आहे. आणि याच्यातलं आता मागचं मैदान झालं त्यावेळेला सगळे खडे बिडे सगळे येचून घेतलेलेच आहेत ऑलरेडी. बरोबर. काय सांगाल बैलगाडी मालकांना? गाडी मालकांना एवढं सांगेन की नोंद करून लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावं. नक्कीच. मित्रांनो, आपल्यासोबत तुषार पहलवान आहेत, तुषार पहलवानकडून थोडं जाणून घेऊ. पहलवान नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना, आता 6 तारखेला सोमवारी ओपन आणि दुसरा मंगळवारी दुसरा बैल आहे, कसं नियोजन असणार? 6 तारखेला आदत बैलाचं नियोजन आहे आणि 7 तारखेला दुसरा बैल मैदान नियोजन आहे. मैदान चोराड फाटीला होतं, पण थोडा पावसाचं वातावरण झाल्यामुळं त्या फाटीपेक्षा ही फाटी थोडी चांगली आहे. पावसा म्हणजे उभ्या पावसात चालायची उगी आहे,
म्हणून आधीगोरच मैदान इकडे 2 दिवस आधीगोरच आपलं ठरवलं की इकडे मैदान घेऊया म्हणून. नक्कीच. बरं काय सांगाल आता बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंदी बैलगाडी मालकाला आता काय बैल आपली बी ते आपल्याला माहित आहे. बैल म्हणजे जर पावसाचं काय अडचण असली तर मैदानी म्हणजे शेवटच्या टायमाला म्हणलं तरी कॅन्सल केलं जाईल. फक्त बैलगाडी मालकांना आता काय अडचण नाही चालू. आज एवढा सकाळी पाऊस पडलाय बरोबर का. आज पाऊस पडलेला आहे आज आपल्या एवढं म्हणजे खटाव तालुक्यात पाऊस झालाय आज. तरी सुद्धा ह्या फाटीला आता काय अडचण नाही आणि आता बऱ्यापैकी अशी उघडीप आहे. तर बैलगाडी मालकांनी ही सांगायचं काय असेल ती उद्याच्या दिवसात लय घाई गडबड न करता आजपासूनच नोंद करून उद्याच्या दिवसात आपली नोंद करा. लाईव्ह लॉट काढून लॉटच्या टायमाला बी आपण अपडेट देऊ आणि नेहमीप्रमाणे 6, 5, 6, 4 वाजता बी म्हणलं तर अपडेट देऊ. फौजीने सांगितलं तसं त्या पद्धतीने अपडेट दिली. नक्कीच. म्हणजे जरी जशी काय अडचण असली तरी बैलगाडी मालकांचं नुकसान होणार नाही. 100% नुकसान होणार नाही. नक्कीच. बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे, दोन्ही मैदानांची ऑनलाईन नोंद सुरू आहे. आदत बैल मैदान आणि दुसरा बैल मैदान 2 दिवस मैदान आहे निमसोड फाटीवरती. 6 तारखेला आदत बैल मैदान आणि 7 तारखेला दुसरा बैल दोन्ही पण मैदान या ठिकाणी संपन्न आहेत. त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती आहे लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. तारीख चेंज झाली पहिलवान जरा तारीख तसं मैदान 7 तारखेला हेच दुसऱ्याचं होतं आणि 8 तारखेला आपलं आदतचं मैदान घेतलेलं होतं. पण संघटनेची मिटिंग अचानक 8 तारखेला आपली 3 तारखेला संकष्टी असल्यामुळं अचानक 8 तारखेला गेली. वरिष्ठ आबांचं ही झालं समजा आबा रवी फाळके समध्यांचं बोलणं झाल्यानंतर पवन शेट्टी म्हणल्यानंतर आपण ती तारीख मैदानची अलीकडे घेतली. नाही तर मैदान ही आदतचं मैदान 8 तारखेला होणार होतं. नक्कीच. मित्रांनो 8 तारखेला म्हणजे 8 जुलैला या ठिकाणी विंग या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्रात यांची मिटिंग असल्यामुळं या ठिकाणी जे मैदानाची तारीख होती थोडी चेंज झाली. 6 तारखेला आदत झाला आणि 7 तारखेला दुसरा. तरी माझी विनंती आहे सर्वांनी संघटनेच्या मिटिंगला उपस्थित राहावा. त्याचबरोबर आदत बैल मैदान आणि दुसरा बैल मैदान निमसोड फाटीवरती आहे चोराडेकरांचं. या मैदानाची ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. आणि तसं पहिलवानांनी सांगितले फौजींनी अपडेट वेळोवेळी दिली जाईल पावसाची त्याप्रमाणे अपडेट दिली जाईल. आणि या ठिकाणी जर स्वतः म्हणजे आता पहिलवान असतील किंवा फौजी आहेत किंवा निमसोड मधले आता रामारी मोरे आहेत इथं गावातले, त्यामुळे वेळची वेळ फाटीतले व्हिडिओ वगैरे अपडेट दिले जाईल. पावसाची काय अपडेट आहे नाही कसं काय वातावरण. पहिल्यांदा आता काय सांगाल आता फाटीबद्दल या, कारण तुम्ही पण 1-2 वेळा इथं मैदान घेतलेलं आहे. हो, माझ्या वाढदिवसाचं बी 2 वर्षापूर्वी एकदा इथं मैदान झालं होतं. उभ्या पावसात मैदान होतं. आज आता तेच म्हणतोय नका ना. आता बऱ्यापैकी ह्या आठवड्यात म्हणलं तर आजच चांगला पाऊस झाला याकडे म्हणजे मासूर निमसोड या खालच्या भागात म्हणलं तर आपल्याला वर पाऊस होता. तर आज बघा काय सुद्धा अडचण नाही. आता म्हणलं तर मैदान इथं होते. सकाळी म्हणलं तर मैदान होत होतं. सकाळीच मैदान आम्ही इथं 10 वाजता जाऊन बघून गेलो होतो. सकाळी तुम्हाला तिकडे यायला वेळ झाला त्यामुळे बाईट आपली सांची बारा पडते. नक्कीच. त्यामुळे बैलगाडी मालकांनी हेच सांगणं आहे की ज्यांना कोणाला पळायचंय त्यांनी आपल्या वेळेत गाडी नोंद करा. बैलासनी 100% रान पळायचोगा असलं तरच मैदान होणार, नसेल तर मैदान तेव्हा थांबवू आपण. नक्कीच. बैलगाडी मालकांना जाता माझी पुन्हा एकदा विनंती, 1 आदत 1 बैल मैदान सोमवार दिनांक 6 जुलै 2026 ला आहे आणि मंगळवारी दुसऱ्या बैलाचं. दोन्ही मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे. फक्त आदत बैलसाठी आज आणि उद्या शेवटचे 2 दिवस म्हणजे आजचा अर्धा दिवस गेला, 1.5 दिवस आहे आणि उद्याचा पूर्ण दिवस. बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करा. उद्या संध्याकाळी आदतचे लाईव्ह लॉट जाहीर होतील आणि सोमवारी संध्याकाळी दुसरा बैल मैदानाचे लाईव्ह लॉट जाहीर होतील. त्यामुळे वेळेत नोंद करा आणि आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडेकरांना सहकार्य करा. पुन्हा एकदा सांगतो निमसोड फाटीवरती दोन्ही मैदान संपन्न होणार आहेत. या ठिकाणी आपल्याला बॅनर ऑनलाईनचे ग्रुपला आहेत भेटतील. लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.